जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख. डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत, तर त्याचा सोल्युशन आपण इथं पाहूया. नेक्स्ट क्वेरी आहे, सर आपण या आधी पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे आजोबांचा 1950 कसलाही पुरावा नाही आणि जवळचे नातेवाईकही कोणी नाही, म्हणजेच वंशावळ तयार होत नाही. सर, मी फॅमिलीतील पहिली विद्यार्थी शिकते, तर मला PGMCA साठी व्हॅलिडिटी कशी कळू सर प्लीज? हे बघा, आता तुमच्या आजोबांचे किंवा वडिलांचे काही पुरावे नाहीत, ते शिकलेले वगैरे नसते. परंतु जरा तुम्ही ट्राय करा, जे तहसील कार्यालयामध्ये गाव नमुना 14 म्हणजे गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुक नक्कल हे डॉक्युमेंट असं आहे, कारण हे जन्म मृत्यूच्या नोंदी असलेले डॉक्युमेंट आहे. आणि पूर्वी जन्म मृत्यूचे जे नोंदी असायच्या त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख असायचा. तर तुम्ही तुमचे जे आजोबा किंवा पंजोबा यांच्या रिलेटेड काही गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुकाची नक्कल तहसील कार्यालयामध्ये ऍक्च्युली हे जुनं प्रकरण असल्यामुळे थोडासा म्हणजे ते काकू करतात डिपार्टमेंटचे लोक. परंतु बघा, कुठं काही म्हणजे वशिलेबाजी वगैरे करून किंवा सरपंच किंवा कोणत्या मोठ्या पुढाऱ्याला किंवा पॉलिटिशियन्सला बोलून ते शोधायला लावण्याचा प्रयत्न करा. जर ते गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुकाचे नक्कल जर तुम्हाला तुमचे संबंधित नातेवाईकांचे मिळाले तरी तुमचं काम होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर पुरावेच नाही तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल असा होत नाही. फक्त एवढं आहे का तुम्हाला जे आहे प्रकरण ज्यावेळेस ते म्हणजे रिजेक्ट केलं जातं त्यावेळेस तुम्हाला तिथं त्यांना सांगावं लागते, सर माझ्याकडे बस एवढेच पुरावे आहेत, तर पुढील निर्णय समितीने घ्यावा आणि माझी ग्रह चौकशी करून मला न्याय द्यावा. तर त्यावेळेस मग दक्षता पथकची ग्रह चौकशी लागू होऊन ते दक्षता पथक तुमच्या मूळ गावी जाऊन तिथं विचारपूस करतात, जुन्या लोकांशी तुमच्या जातीबद्दल पारंपरिक व्यवसायाबद्दल माहिती घेतात आणि तो समितीला अहवाल सादर करतात आणि त्या अहवालानुसार तुम्हाला जात पडताळणी म्हणजे प्रमाणपत्र मिळतं. आता हे दक्षता पथक इन्क्वायरीमध्ये थोडासा वेळ जातो, परंतु व्हॅलिडिटी मिळते. म्हणजे आपल्याकडे डॉक्युमेंट नाही म्हणून व्हॅलिडिटी मिळणार नाही असं होत नाही. आणि समजा तुम्ही वंशावळ बनवली असली तरी हरकत नाही. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असले तरी वंशावळ बनवायची आणि सांगायचं की माझ्याकडं हे माझे ऍक्च्युली वंशावळ आहे, परंतु यांचे कोणाचेच डॉक्युमेंट नाहीये. तरी म्हणजे समितीला जर म्हणजे समाधान झालं तर ठीक आहे, नाही झालं तर ग्रह चौकशी होईल आणि ग्रह चौकशी होऊन मग तुम्हाला जात पडताळणीचा दाखला मिळेल. या पुढचा क्वेश्चन आहे, नमस्कार सर, मी नवीन कास्ट सर्टिफिकेट बनवले होते कारण जुन्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये स्पेलिंग मिस्टेक होती, पण माझ्याकडे जुन्या कास्ट सर्टिफिकेटची कास्ट व्हॅलिडिटी आहे, तर मी जुने कास्ट सर्टिफिकेट अफिडेविट लावून यूज करू शकतो का? प्लीज रिप्लाय सर. हे बघा, जर तुमच्याकडे जुने कास्ट सर्टिफिकेट आहे आणि ओरिजिनल आहे आणि समजा त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, परंतु त्या जुन्या स्पेलिंग मिस्टेक असलेल्या कास्ट सर्टिफिकेटला तुम्ही व्हॅलिडिटी मिळवली, म्हणजे तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट जो जुना कास्ट सर्टिफिकेट तेवढाच इम्पॉर्टंट आहे जितकी व्हॅलिडिटी इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही त्या सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी मिळवलेली आहे तर हरकत नाही, तुम्ही स्पेलिंग मिस्टेक असल्याबाबतचा तुम्ही अफिडेविट प्लस गजेट, आपण ज्याला राजपत्र म्हणतो, ह्या दोन गोष्टी करून ठेवा. प्लस ठीक आहे, तुम्ही जर नवीन कास्ट सर्टिफिकेट पण काढला असेल तर तो पण राहू द्या. तर हे डॉक्युमेंट म्हणजे कुठेही म्हणजे तुम्ही लावून म्हणजे गजेट अफिडेविट हे लावून आणि तुम्ही म्हणजे ते जुनी कास्ट व्हॅलिडिटी आणि जुनी कास्ट सर्टिफिकेट आणि एक नवीन कास्ट हे करून ठेवा, तर कुठं अडचण येणार नाही. पुढं कॉमेंट्स करतायत अफिडेविट नुसार म्हणजे तुम्ही सांगतायत अफिडेविट प्लस राजपत्र म्हणजे गजेट ते पाहिजेच. आणि नवीन कास्ट सर्टिफिकेट बनवलं म्हणून मला जुने रिन्यू करून मिळणार नाही का? हे बघा, नवीन
जो कास्ट सर्टिफिकेट एकदा तुम्ही बनवला तो हरवला किंवा त्याच्यामध्ये काय मिस्टेक्स असेल तर ते म्हणजे त्याला रिन्यू करण्याची किंवा त्याला करेक्शन करण्याची अशी कोणतीही प्रोसेस सध्या तरी नाहीये. आणि जर तसं असेल तर मग तुम्हाला ते नवीनच काढावं लागतं. तर ठीक आहे, आता तुम्हाला त्या जुन्या कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी मिळालेली आहे तर ते तसा जुना कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी हे जपून ठेवा. फक्त तुमचा जो स्पेलिंग मिस्टेक आहे त्या संदर्भात अफिडेव्हिट आणि एक राजपत्र गजेट हे बनवून ठेवा, काही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे सर, कास्ट व्हॅलिडिटी अप्लिकेशन पुरावा धारकाचे नाव वंशावळीत नाही म्हणून रिजेक्ट झाले. हे बघा, आपण मुळातच आहे ना वंशावळ ही फार तोकडी करतो, कंजूसी करतो वंशावळ बनवण्यात. आपण जास्तीत जास्त आपले नातलग ब्लड रिलेटिव्ह कव्हर होतील अशी वंशावळ सविस्तर आणि विस्तृत बनवलीच पाहिजे. असं असेल ना तर विस्तृत जर आपली वंशावळ असेल तर समितीला पण प्रोत्साहन मिळतो आणि त्यांचा जो आपल्याकडे बघण्याचा संशयाने बघण्याचा दृष्टिकोन होतो म्हणजे बघत नाही आणि आपल्याला व्हॅलिडिटी देताना अडचण येत नाही. आणि आपली वंशावळ जर शॉर्ट असेल तर त्याचाच परिणाम तुम्ही काय केले, जो पुरावा धारक आहे मेन ज्याच्यावरून तुम्ही तुमची जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय त्याच्याच तुम्ही म्हणजे वंशावळीमध्ये उल्लेख केलेला नाही. मग समितीला ते काय वाटणार आहे, काय हा जो पुरावा लावलाय हे याच्या नातलगाचा नसून ते कोणत्या नाम सदृश्य व्यक्तीचे पुरावे लावून हा याची जात सिद्ध करतोय, हा त्याचा संशय झाला आणि तो बळावला, त्याच्यामुळे त्यांनी रिजेक्ट केले. तर तुम्ही आता तिथं पुन्हा एक नवीन वंशावळ तयार करा. त्याच्यासोबत आपल्या बार्टीच्या वेबसाईट वरती जे 2012चा म्हणजे GR आहे, रूल आहे, तर त्याच्यामध्ये फॉर्म 11 म्हणून जो आहे त्याला त्या फॉर्म 11 वरती त्याच्यामध्ये ते फिलअप करून ते पण अफिडेव्हिटच्या स्वरूपात त्याच्यामध्ये लिहा. त्याच्यामध्ये म्हणजे ग्राउंड्स तुमचे कोणकोणत्या ग्राउंड्सवर तुम्ही तुमची जात सिद्ध करतायत ते ग्राउंड्स लिहा. त्याच्यानंतर ते सगळे फॉर्म फिलअप करण्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. तर ते फॉर्म फिलअप करून अफिडेव्हिटच्या स्वरूपात आणि सांगा समितीला का माझ्याकडे एवढेच डॉक्युमेंट आहे. आता तुमची जर वंशावळ तुम्ही नवीन केली असेल तर ती पण त्याच्यामध्ये जोडा, फॉर्म 11 जोडा आणि तिथं समितीमध्ये जाऊन द्या म्हणजे समिती त्याच्यावरती निर्णय घेईल. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझ्या कास्टमध्ये चुलत भावाची व्हॅलिडिटी आहे पण त्यांनी देत नाही, मला मग काय करायचं. हे बघा, मुळातच आपले जो 2001चा 3चा जो रूल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलंय का जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही जी आहे ती अर्जदाराची असते. आता आपल्याला बघायचं आहे ते आपल्याला आता जे चुलत भावाची व्हॅलिडिटी आहे तर तिथं कुठंतरी आपल्या सगळे सोयऱ्यांमध्ये त्याच्यावर बसून त्याच्यामध्ये थोडासा हे करावं लागेल. आणि अनेक वेळा काय होतो का जे भावकी पण असली, चुलत भाऊ किंवा असे जे घरची पण लोक असली तर ते जनरली टाळतात. त्यांना असं वाटतंय का आमचे जे भावंड आहेत तीच पुढे जावीत, आमचे चुलते पुढे जाऊ नयेत, असं म्हणजे ही पण मानसिकता असते. परंतु ते तुम्ही जेवढे शक्य असेल तसे म्हणजे आता चुलत भाऊ तुमचा ऐकत नसेल तर तुमचे जे नातलग आहेत, मोठे आहेत, वडीलधारी माणसं असतात त्यांच्याकडनं त्यांच्यावरती म्हणजे दबाव आणा आणि त्यांना म्हणजे देण्यास भाग पाडा, हाच एक मार्ग आहे. नाहीतर मग कसं आहे, नाही दिलं तर मग शेवटी काय होईल का मग समजा तुमचं ते सिद्ध होत नसेल तर दक्षता पथकची चौकशी लागल, त्याच्यामध्ये वेळ जास्त घेईल. मिळते दक्षता पथकची चौकशी होऊन पण व्हॅलिडिटी मिळते परंतु त्याला वेळ जातो, एवढंच आहे, बाकी मिळतंय. नेक्स्ट क्वेरी आहे सर, आमच्या भावाची भावकीमध्ये व्हॅलिडिटी आहे फादरच्या सख्या चुलत भावाकडं पण देत नाही, ते भावकीमध्ये दुसऱ्यांचं जमेल का. हे बघा, तसं नाहीये, तुम्हाला ब्लड रिलेटिव्हचे पाहिजे, ब्लड रिलेटिव्ह आणि त्याचे अनुरूप तुम्हाला वंशावळ बनवून ते तुम्हाला डॉक्युमेंट्स लावायचे. म्हणजे असं नसतंय, आता हे आपण जे बघतोय मराठा आरक्षणासंदर्भामध्ये भावकीचं अफिडेव्हिट वगैरे, तर हे फक्त हे मोगम आहेत, ते हे जेवढे पण सांगतायत ना हे म्हणजे टिकणार नाहीये पुढं.
आणि जर तसं म्हणजे काढलं पण भावकीचा, तर तिथं तुम्हाला वंशावळ सिद्ध करावी लागते. ह्या गोष्टी नुसता म्हणजे अफिडेव्हिट दिलं म्हणून झालं असा सध्या तरी हा असा नियम नाही, पुढं भविष्यात जाऊन चेंज झालं, परंतु त्याची शक्यता कमी आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ज्याची पण म्हणजे ज्याच्या जातीवरून तुम्ही तुमची जात सिद्ध करताय, तर तो तुमचा रिलेशन मधला आहे, ब्लड रिलेशन मधला, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला वंशावळ देऊन सिद्ध करावं लागणार आहे. तर असा होत नाही. भावकीचा म्हणजे करण्यासाठी तुम्हाला सिद्ध करावं लागेल की हे आमचे ब्लड रिलेटिव्ह आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी नवीन कास्ट सर्टिफिकेट बनवलंय तर जुने रिजेक्ट होते का? कारण मला जुन्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आहे आणि मला ते जुने यूज करायचे आहे. प्लीज हे बघा, तुम्ही नवीन कास्ट सर्टिफिकेट काढला म्हणजे जुना कास्ट सर्टिफिकेट रद्द होतो असं काहीही नाही. फक्त काय होतो की तुम्ही जुना कास्ट सर्टिफिकेट एका ठिकाणी जुना कास्ट सर्टिफिकेट वापरणार, दुसरीकडे दुसरा वापरणार, ते मग त्याचा सिरियल नंबर, आउटवर्ड नंबर वगैरे तो चेंज होत असतो ना, तो त्रास होतो. बाकी म्हणजे तुम्ही जुना असल्यानंतर नवीन काढला म्हणजे तो पहिला रद्द होतो असं नाही. आणि तुमची जुनी व्हॅलिडिटी ऑलरेडी आहे, म्हणजे जुन्या कास्ट सर्टिफिकेट वरती तुम्ही व्हॅलिडिटी मिळवलेली, तर त्याच्यामुळं तुमचा जुना जो कास्ट सर्टिफिकेट आहे तोच कंटिन्यू ठेवा आणि त्या अनुरूपच व्हॅलिडिटी वापरा. नवीनला जनरली वापरू नका. मग कसं होतो, एका ठिकाणी हा कास्ट सर्टिफिकेट दिला, दुसरीकडे तो दिला, म्हणजे त्याचा आउटवर्ड नंबर वेगळा, याचा आउटवर्ड आणि निर्गमित डेट वेगळी, असं म्हणजे ते आपल्यासाठी जमलिंग होते. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी जर नवीन कास्ट सर्टिफिकेट काढले तर जुन्या कास्ट सर्टिफिकेटला व्हॅल्यू राहते का? हे बघा, जर मुळातच तुम्ही समजा, आता अनेकदा असं पण होतो का 2012 पूर्वी अनेकांनी कास्ट सर्टिफिकेट जो आहे तुम्ही जिथे राहत असलेल्या ठिकाणी काढले, परंतु 2012 नंतर नियम आला का तुमच्या मूळ गावीच म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचे, मग अनेकांनी नवीन कास्ट सर्टिफिकेट काढले. मग तिथं तो रद्द होत नाही, फक्त एवढंच आहे की मग आता आपण जो सर्टिफिकेट आहे तो नवीन काढला तर मग नवीनलाच आपण व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करणार सगळ्या गोष्टी. आता तुम्ही व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करताना जुनं जर कास्ट सर्टिफिकेट दिला त्याच्यावरती व्हॅलिडिटी, मग ते आपल्यालाच कन्फ्यूज करणारा प्रकरण. तर त्याच्यामुळं जुनं जर तुम्ही नवीन काढला असेल आणि व्हॅलिडिटी नवीनला घेत असाल तर मग जुन्याला जनरली म्हणजे सहसा म्हणजे कन्सिडर करू नका. आणि कास्ट सर्टिफिकेट हा जास्त जुना म्हणून तो जास्त म्हणजे हे असं काहीही नाही. कास्ट सर्टिफिकेट हा म्हणजे जात पडताळणीच्या दृष्टिकोनातनं हा प्रोव्हिजनल म्हणजे असतो, प्रोव्हिजनल कास्ट सर्टिफिकेट, आणि म्हणूनच त्याला व्हॅलिडिटी दिली जाते. आणि व्हॅलिडिटी मिळाली का म्हणजे तो जो जातीचा दाखला आहे तो वैध होतो. तर जुना आणि नवा ह्याच्यामध्ये जास्त काही हे नाहीये का बाबा जास्त जुना माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणून त्याला जास्त, असं काही नाहीये. तुम्ही करंटचा पण जातीचा दाखला दिला तरी पण तो तेवढाच महत्वाचा आहे. जुना पण नसेल तरी त्याला म्हणजे तुमच्या डेट वरती, जुन्यावरती, नवीन वरती ह्याचा काही तिथं संबंध नाहीये. मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.